काल रात्रीपासून मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि याचा फटका जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांबरोबर लोकप्रतिनिधींना देखील बसताना पाहायला मिळतो। आपल्यासोबत आमदार अमोल मिटकरी आहेत। अमोल मिटकरी जी, तुम्ही विदर्भ एक्सप्रेसने तुम्ही मुंबईकडे येत असताना तुमची ट्रेन जवळपास 2 ते 3 तास थांबलेली होती आणि तुम्हाला संपूर्ण अडचण निर्माण झालेली। तुम्ही एक व्हिडिओसुद्धा काढला की राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्र्यांना घेऊन तुम्ही रेल्वे ट्रॅकवरून चालत होता। नाही, हा अनुभव आज आला ते बरंच झालं। काही गोष्टी शिकायला पण भेटल्या। ट्रेनच्या समोर 2-3 ट्रेन असल्यामुळे आम्हाला उतरावं लागलं। काही आमदार तिथे बसून होते। पण एक गोष्ट मी आता सभापतींच्या पण कानावर टाकली की म्हटलं आणि मंत्री महोदयांना की अशी परिस्थिती निर्माण झाली, कुटुंबासह जर माणूस तिथे असला आणि ट्रॅकवरून चालताना हा जीवघेणा प्रवास असतो, त्यामुळे फ्लायओव्हरसारखा एखादी काही पर्यायी व्यवस्था शहरी भागामध्ये झाली पाहिजे। हा एक विषय त्यातला महत्त्वाचा। आणि ट्रॅकवरून चालताना सुद्धा ज्या पद्धतीनं त्या दुरावस्था ट्रॅकच्या आहेत त्या कुठल्या दुर्घटना घडू नये याचीसुद्धा काळजी घेतली पाहिजे। ठीक आहे, तुम्ही म्हणताय बरोबर आहे की गेल्या 24 तासापासून संततधार सुरू झालेली आहे। मुंबई शहर उपनगरामध्ये पाणीच पाणी आहे। पण याच्या पलीकडे एक आनंदाची बाब अशी आहे की बळीराजा सुखावला आहे। आज धरणामध्ये पाणीसाठा कमी होता, आता विसर्ग व्हायला सुरू झालेला आहे। मुंबईत पिण्याचा पाण्याचा प्रश्न होता, त्यामुळे 2-3 दिवस तारांबळ जरी उडत असली तर त्यातला एक सुखद धागा असा आहे की शेतकरी सुखावणं हे माझ्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचं आहे। आज राष्ट्रवादी पक्षातील आमदारांची आणि नेत्यांची बैठक महत्त्वाची तुमच्या पक्षाच्या प्रमुखांनी अर्थात अध्यक्ष म्हणून अजित पवारांनी बोलवली आहे। खरं तर राजकीय वर्तुळात सातत्याने सांगितलं जातं आहे की एक उमेदवार जो आहे तो या सगळ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत पडणार, तर अर्थात विरोधक सातत्याने तुमच्या पक्षावरती बोट दाखवताना पाहायला मिळतं। नाही, विरोधकांना बोट दाखवू द्या, शेवटी त्याचा निकाल आल्यानंतर काय घडलं हे महत्त्वाचं असेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि महायुतीच्या कुठल्याही आमदारांना फटका बसेल असं चिन्ह नाही आणि असं तसं होणार पण नाही। आजची जी बैठक आहे ती केवळ आमदारांची बैठक नाही, तर मंत्री पण त्यामध्ये आहेत आणि माजी आमदार पण त्यामध्ये बोलावलेले आहेत। त्याच्यामुळे ही बैठक पुढील विधानसभेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून आणि महायुतीमध्ये जो अर्थसंकल्प सादर झाला अजितदादांकडून, त्या अर्थसंकल्पाची ग्रामीण भागातसुद्धा पाळंमुळं कशी रोवल्या गेली पाहिजे याचं मार्गदर्शन। कारण षण्मुखानंद सभागृहामध्ये जो परवा महायुतीचा मेळावा झाला त्यात बरेच आमदार अनुपस्थित होते, मुंबईमधले स्थानिक आमदार तिथे उपस्थित होते। म्हणून त्या मेळाव्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत ती चर्चा एक साधक बाधक व्हावी म्हणून सर्व आमदारांना बोलावलं आहे। नुसते म्हणजे पदावरील आमदार नाही तर माजी आमदारांना सुद्धा इथे निमंत्रित केलेलं आहे। महायुतीच्या संपूर्ण बैठकीमध्ये तिन्ही पक्षाचे जे महत्त्वाचे नेते होते त्यांनी प्रवक्त्यांना कानपिचक्या दिलेल्या आहेत। खरं तर काही बोलत असताना नेत्यांना विचारून बोला प्रवक्त्यांनी, आणि प्रवक्त्यांनी कोणतीही स्वतःची भाषा बोलू नये असं त्यांचं म्हणणं आहे। नाही, ही सूचना राष्ट्रवादीकडून पण आम्हाला मिळाली आणि परवाच्या षण्मुखानंदच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सुद्धा याचं सूतोवाच केलं। वरिष्ठ आहेत तिन्ही नेते, CM आणि दोन्ही DCM, त्याच्यामुळे त्यांच्या आज्ञेचं पालन एक प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा म्हणून मी नक्की करेल। पण अपेक्षा हेही ठेवतो की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी सुद्धा मी जसा प्रोटोकॉल पाळतोय तसा त्यांनी पण पाळावा। म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते जे प्रोटोकॉल पाळतात तसं महायुतीच्या प्रत्येक प्रवक्त्यांनी तो प्रोटोकॉल पाळावा। खरं तर आज तुम्हाला पावसाचा फटका बसला, तुम्ही स्वतःहून चालत आला, परंतु या सगळ्यामध्ये नालेसफाईमध्ये कुठेतरी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे असं सातत्याने जे आहेत ते विरोधक आता या सगळ्या गोष्टींवर प्रश्नचिन्ह निर्माण करताना पाहायला मिळतात। स्वतः मुख्यमंत्री डिझास्टर मॅनेजमेंटच्या रूममध्ये जातात, तो संपूर्ण आढावा बैठक घेतात। मदत व पुनर्वसन मंत्री होते, परंतु कोट्यावधी रुपये खर्च मुंबई महानगरपालिका नालेसफाईवर करते, परंतु नालेसफाई काही होत नाही। पहिलाच पाऊस एवढा दमदार आला आहे जुलै महिन्यामध्ये, त्यामुळे ही तारांबळ उडणं साहजिक होतं। मी स्वतः आपत्ती व्यवस्थापनाच्या मुंबई महानगरपालिकेच्या त्या रूममध्ये गेलो होतो सन्माननीय मंत्री महोदयांसोबत। गांधीनगरसारख्या परिसरात जिथे 8 वाजता प्रचंड पाऊस होता तिथे 1000 मेगावॅटच्या मोटर बसून ते पाणीसुद्धा बाहेर काढण्यात यश आलं आणि लक्ष ठेवून सरकार त्याच्यामध्ये आहे। त्यामुळे विरोधकांनी हा जो आरोप केला आहे नाल्या तुंबलेल्या होत्या आणि त्यामुळे पाणी साचलं, या आरोपाला काही तथ्य नाही। शेवटी यंत्रणा अगोदरपासून सज्ज होती आणि आता ती अधिक सज्ज। शेवटचा प्रश्न, इंग्लंडमधनं वाघनखं जी आहेत ती भारतात घेऊन येणार आहेत, परंतु ती वाघनखं खोटी वाघनखं आहेत असं त्या संग्रहालयाचं म्हणणं आहे। ज्या संग्रहालयातून आपण वाघनखं घेऊन येतोय, हा सरकारवरती प्रश्नचिन्ह निर्माण होतोय असं तुम्हाला वाटत नाही का? कारण की सांस्कृतिक मंत्रालयाने तुमच्या राज्य सरकारच्या मोठा गाजावाजा करत ती वाघनखं भारतात आणण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं सुरू आहे। हा प्रश्न मला महायुती म्हणून तुम्ही विचारताय, म्हणजे सरकारमधला एक आमदार म्हणून की एक शिवप्रेमी म्हणून विचारतायत, ते मला सांगा। तुम्हाला दोन्ही गोष्टी विचारतो, तुम्ही शिवप्रेमी सुद्धा आणि महायुतीचे तुम्ही घटक पक्ष म्हणून एक जबाबदार आमदार म्हणून। नाही, आता जर तुम्ही आमदार म्हणूनच विचारत असाल
तर मी तुम्हाला एकच सांगतो की इतिहास संशोधकांच्या मनात जर काही संभ्रम असेल तर तो संभ्रम महायुतीच्या सरकारने विशेषतः सांस्कृतिक विभागाने आणि सुधीर मुनगंटीवार साहेबांनी त्यांच्या दालनात त्यांना निमंत्रण देऊन नेमकं खरं खोटं काय याबाबत एकदा माहिती घेऊन महाराष्ट्रासमोर ती मांडावी असं माझं महायुतीचा आमदार म्हणून मत आहे. शिवप्रेमी म्हणून जर तुम्ही विचारत असाल तर माझ्या माहितीप्रमाणे 10 ऑक्टोबर 1659ला प्रतापगडाच्या पायथ्याशी जो छत्रपती शिवरायांनी अफजल खानाचा कोथळा काढला त्याच्याकरता जी वाघनखं वापरल्या गेली ती वाघनखं साताऱ्याच्या जलमंदिरामध्ये आहेत. आणि नंतरच्या काळात जेव्हा ग्रँड ऑफ भारतामध्ये आला होता त्यावेळेस उदयन महाराजांच्या पूर्वजांनी ती वाघनखाची प्रतिकृती त्यांना दिली होती आणि ती प्रतिकृती लंडन म्युझियममध्ये होती. लंडन म्युझियममधून येत असलेली वाघनखं ही खरी आहेत की खोटी आहेत या संदर्भात इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी पत्रव्यवहार केला आणि त्या पत्रव्यवहाराच्या उत्तरामध्ये ही वाघनखं खरी नाहीत असं लंडन म्युझियमनी सांगितलं असेल तर मग नेमकं खरं खोटं काय हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलं पाहिजे असं शिवप्रेमी म्हणून माझी भूमिका आहे. धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी त्यांचं म्हणणं आहे की शिवप्रेमी म्हणून जी वाघनखं भारतात येणार आहे त्या सगळ्या संदर्भातला खुलासा जो आहे तो सरकारकडनं केला पाहिजे, कारण की इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी त्या इंग्लंडच्या ज्या म्युझियममधनं वाघनखं येणार आहेत त्या म्युझियमसोबत पत्रव्यवहार केलेला होता. त्या पत्रव्यवहारामध्ये ती वाघनखं ती खरी नाही आहेत असं जर सांगण्यात येत असेल तर ह्या सगळ्या संदर्भातचा खुलासा जो आहे तो सांस्कृतिक खात्याने करावा असं जे मत आहे ते आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्याशी बोलताना केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.